नमस्कार. आज आपण सोल्युशन या चॅप्टर मधील टॉपिक आयसोटोनिक, हायपरटोनिक अँड हायपोटोनिक सोल्युशन्स याचा स्टडी करणार आहे. पुन्हा एकदा पहा की सोल्युशन या चॅप्टर मधील आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे आयसोटोनिक, हायपरटोनिक अँड हायपोटोनिक सोल्युशन्स. यापैकी सुरुवातीला आपण स्टडी करणार आहे आयसोटोनिक सोल्युशन्स याचा स्टडी करणार आहे. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय? मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर दोन बीकर आहेत. त्यापैकी पहिला जो बीकर आहे या बीकरमध्ये युरिया सोल्युशन आहे, दुसऱ्या बीकरमध्ये सुक्रोज सोल्युशन आहे. पहिल्यामध्ये युरिया सोल्युशन आहे, दुसऱ्यामध्ये सुक्रोज सोल्युशन आहे. ठीक आहे. पण या दोन्ही सोल्युशनच्या जर मोलार कॉन्सन्ट्रेशनचा आपण स्टडी केला तर पहा या दोन्ही बीकरमध्ये असणारे जे सोल्युशन आहेत यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. या ठिकाणी 0.05 मोलार, या ठिकाणी सुद्धा काय आहे 0.05 मोलार. म्हणजे दोघांचं मोलार कॉन्सन्ट्रेशन काय आहे सेम आहे. म्हणजेच दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे. अशा सोल्युशनला आपण म्हणणार आहे आयसोटोनिक सोल्युशन. पुन्हा एकदा सांगतो डेफिनेशन. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशनचं जर मोलार कॉन्सन्ट्रेशन सेम असेल तर त्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे सेम असणार आहे. म्हणजेच ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर त्या सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे आयसोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहू शकता. डेफिनेशन काय आहे? 2 or more solutions having the same osmotic pressure are said to be isotonic solutions. कोणत्या सोल्युशनला आपण आयसोटोनिक सोल्युशन म्हणणार तर दोन किंवा दोन पेक्षा जास्त सोल्युशनचं जर ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर अशा सोल्युशनला आपण म्हणणार आहे आयसोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय. आता यानंतर आपल्याला स्टडी करायचं आहे हायपरटोनिक सोल्युशन्स अँड हायपोटोनिक सोल्युशन्स. प्रोनाउन्सिएशन तुम्ही पाहू शकता. हायपरटोनिक आणि या ठिकाणी हायपोटोनिक सोल्युशन. मग आपण या ठिकाणी या दोन्ही टाईपचा स्टडी करत असताना या ठिकाणी एक्झाम्पल पाहणार आहे किंवा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की तुमच्या समोर दोन बीकर दिलेले आहेत. पहिला बीकर याच्यामध्ये सुक्रोज सोल्युशन आहे आणि दुसरा जो बीकर आहे याच्यामध्ये युरिया सोल्युशन आहे. पण या दोन्ही सोल्युशनचा कॉन्सन्ट्रेशनचा जर तुम्ही स्टडी केला तर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.05 मोलार आहे आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 मोलार. म्हणजे दोन्ही बीकर मध्ये असणाऱ्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे डिफरंट आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की युरिया या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सुक्रोज पेक्षा जास्त आहे आणि सुक्रोज या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन युरियापेक्षा काय आहे कमी आहे. मग लक्षात ठेवा जर कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार या सोल्युशनचं कमी असणार आहे कोणापेक्षा युरियापेक्षा. आणि जर युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल सुक्रोज पेक्षा तर युरियाचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे जास्त असणार आहे. मग तुमच्या समोर जे दोन सोल्युशन दिलेले आहेत या दोन सोल्युशन पैकी एका सोल्युशनला आपण म्हणणार आहे हायपरटोनिक सोल्युशन. एका सोल्युशनला काय म्हणणार हायपरटोनिक सोल्युशन आणि दुसऱ्या सोल्युशनला काय म्हणणार आहे हायपोटोनिक सोल्युशन. मग या दोन्हीपैकी कोणत्या सोल्युशनला आपण म्हणणार आहे पहिल्यांदा हायपरटोनिक सोल्युशन्स. मग या दोन्हीपैकी कोणत्या सोल्युशनला म्हणणार आहे आपण हायपरटोनिक सोल्युशन. तर पहा ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे त्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार जास्त असणार आहे. म्हणजे मला सांगायचं आहे युरिया हे जे सोल्युशन आहे युरिया या सोल्युशनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 म्हणजे सुक्रोज पेक्षा ते कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आणि जर युरियाचं कॉन्सन्ट्रेशन सुक्रोज पेक्षा जास्त असेल तर लक्षात ठेवा
या युरिया सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. कुणापेक्षा, सुक्रोज पेक्षा. म्हणून युरिया सोल्युशनला आपण म्हणणार आहे हायपरटोनिक सोल्युशन. युरिया सोल्युशनला काय म्हणणार आहे, हायपरटोनिक सोल्युशन. बरोबर. आणि सुक्रोज सोल्युशनचा विचार केला तर सुक्रोज या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन युरिया सोल्युशन पेक्षा कमी आहे. मग युरिया सोल्युशन पेक्षा सुक्रोजचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर याचं ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणून या सोल्युशनला आपण म्हणणार आहे हायपोटोनिक सोल्युशन. काय म्हणणार, हायपोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. हायपोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्ही डेफिनेशन पाहू शकता. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय पहा. या ठिकाणी हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय, अ सोल्युशन्स हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर हायर दॅन दॅट ऑफ अदर सोल्युशन्स इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन्स. आता यामध्ये काय सांगलेलं आहे, तोच कन्सेप्ट आहे. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर इतर सोल्युशन पेक्षा जास्त असेल अशा सोल्युशनला आपण म्हणणार आहे हायपरटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, तर ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन इतर सोल्युशन पेक्षा कमी आहे, त्याचबरोबर इतर सोल्युशन पेक्षा ऑस्मोटिक प्रेशर काय असणार, कमी असणार, अशा सोल्युशनला आपण म्हणणार हायपोटोनिक सोल्युशन्स. डेफिनेशन पाहू शकता. अ सोल्युशन्स हॅव्हिंग ऑस्मोटिक प्रेशर लोअर दॅन दॅट ऑफ अनदर सोल्युशन इज कॉल्ड हायपोटोनिक सोल्युशन. असे 3 टाईप आहेत सोल्युशनचे, आयसोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, त्याचबरोबर हायपोटोनिक सोल्युशन्स. पुन्हा एकदा मी रिवाइज करतो. आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, तर आयसोटोनिक सोल्युशन म्हणजे शॉर्टमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, आयसोटोनिक सोल्युशन आपण कोणाला म्हणणार, तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोल्युशनचं मोलार कॉन्सन्ट्रेशन जर सेम असेल, त्याचबरोबर त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर सेम असेल तर अशा सोल्युशनला आपण काय म्हणणार आहे, आयसोटोनिक सोल्युशन म्हणणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर हायपरटोनिक सोल्युशन आणि हायपोटोनिक सोल्युशन म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला मी कन्सेप्ट सांगितलेला आहे की युरिया आणि सुक्रोज या 2 पैकी युरियाला आपण हायपरटोनिक सोल्युशन म्हणणार, कारण युरिया याचं कॉन्सन्ट्रेशन सुक्रोज पेक्षा जास्त आहे आणि सुक्रोज पेक्षा युरियाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर ऑस्मोटिक प्रेशर सुद्धा काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणून युरियाला आपण म्हणणार हायपरटोनिक आणि सुक्रोज सोल्युशनला आपण म्हणणार आहे हायपोटोनिक सोल्युशन. ठीक आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये काय शंका असेल तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.